चाट बघता सर्वांच्या तोंडाला पाणी येतं आणि आज आपण मस्त एकदम झटपट होणारी शेवपुरीची रेसिपी बघूया। ही रेसिपी तुमच्यासाठी चटपटीत आणि जेव्हा काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते आणि बाहेर जायलाही वेळ नसतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। अगदी झटपट होणारी आहे आणि कमी वेळात मुलांना सुद्धा खूप आवडेल। चला आता रेसिपी कशी करायची आहे ते बघूया। त्याआधी तुम्हाला माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता आपल्याला लागणार आहे अशा पुऱ्या। अशा पद्धतीच्या पुऱ्या बाजारामध्ये मिळतात, त्या आपण तळून घेऊया किंवा तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता। आणि आता इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला। आता यामध्ये आपण या पुऱ्या टाकून घेऊया आणि मस्त अशा तळून घेऊया। मंडळी जास्त मेहनत न घेता झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही मुलांना मधल्या वेळेत देऊ शकता, मुलं खूप आवडीने खातील। आणि आता मुलांना सुट्ट्या सुद्धा आहे नाताळाच्या, मुलांना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। मस्त आपल्या ह्या पुऱ्या फुललेल्या आहे, आता आपण ह्या काढून घेऊया। अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया। पाहू शकता किती टंब अशा फुगलेल्या आहेत। सर्व पुऱ्या मी तळून एका ताटामध्ये काढलेल्या आहेत अशा प्रकारे। आता एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण टाकूया उकडलेलं बटाटं, छान उकडून कुस्करून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकायचा आहे कांदा, आपल्याला बारीक कापून घेतलेला आहे एक छोटा कांदा। आणि अगदी थोडंसं काळं मीठ टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। काळा मिठामुळे मस्त चव येते याला। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता किंवा साधं मीठसुद्धा यामध्ये टाकू शकता। आता ही साईडला ठेवून देऊया। आणि आता आपण ज्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्या मस्त थंड झालेल्या आहेत। आता मध्ये असं छिद्र पाडायचं आहे त्याला। सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने आपण या प्लेटमध्ये लावून घेऊया। खूप छान लागते मंडळी ही रेसिपी। प्लेट भरून अशा पुऱ्या मी आता यामध्ये काढलेल्या आहे प्लेटमध्ये। यामध्ये आपण बटाट्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये हे मिश्रण टाकू शकता। आता बटाट्याचं मिश्रण टाकून झालेलं आहे, यामध्ये टाकूया टोमॅटो, बारीक कापून घेतलेला टोमॅटो सर्व आपल्या पुऱ्यामध्ये टाकून द्यायचा। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकूया। आणि आता टाकूया हिरवी चटणी। याची रेसिपी मी चॅनलवर शेअर केलेली आहे। पुदिन्याची हिरवी चटणी आहे, तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता यामध्ये। आणि लगेच आता टाकूया चिंचेची चटणी, चिंच गुळाची मस्त अशी चटपटीत चटणी आहे। आणि आता टाकूया मस्त अशी बारीक शेव, मस्त भरपूर अशी शेव टाकायची यामध्ये। एकदम टेस्टी आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे मंडळी। खूप छान लागते खाण्यासाठी, तोंडाला चव आणणारी अशी ही रेसिपी आहे। खूप सारी वरतून शेव टाकली आहे, तयार झालेली आहे मस्त आपली ही चटपटीत शेवपुरी। वरतून थोडंसं काळं मीठ, चाट मसाला टाकू शकता तुम्ही, अजून थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे। आणि मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त छान चमचमीत टेस्टी रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।